यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. ऐका हो ऐका, आज 2 महिन्यापासून धारेफळ गाव अंधारामध्ये आहे आणि महावितरण केंद्र म्हणत आहे की आज कुठे आडगावला पोल पडले, कुठं तार तुटले, वारं आलं, वावधान आलं. 2 महिन्यापासून का नुसतं वारं वावधानच येत आहे का? आम्हाला आम्ही अंधारामध्ये आहोत. आज संध्याकाळचे 11:30 वाजले. गावामध्ये एकही माणूस आज झोपलेला नाही. याचे जिम्मेदार कोण आहे सांगा तुम्ही. महाराज बोला, सांगा तुम्ही. मी आता जवळपास 1 महिना झाला गावामध्ये आहे. तर दररोज संध्याकाळच्या वेळेला म्हणजे बऱ्याच वेळेला लाईट राहत नाही. कधी 1ला येते, कधी 12ला येते, कधी जाते. त्याचा काही नियम नाही. आणि त्या MSCB मध्ये यांना जर फोन केला त्या सरांना तर ते उत्तरं पण देत नाही. 2-3, 4 वेळेस फोन उचलत नाहीत. तिकडून उचलला तर उडवाउडवीची उत्तरं देतात. कर्मचारी नाही म्हणतात, पोल फॉल्ट आहे वगैरे. कुठं फॉल्ट आहे तर ते सांगत पण नाही. शेतातलं विचारलं तर 8-8, 10-10 दिवस लाईट नाही. घरांना पाणी नाही, गावामध्ये पाणी नाही. तर 3-3, 4-4 दिवस लाईट येत नाही. लहान मुलं झोपत नाहीत. मच्छरांचा ते कुठं कधी का त्या पावसाळ्यामध्ये थोडं पाणी पडतं असतं, त्यामुळे मच्छर होतात. रात्री झोप येत नाही. रात्र लहान मुलं जागे आहेत. याला जबाबदार कोण आहे आणि कोणाला बोलायचं आणि मांडायचं कोणापासून प्रश्न? ते कधी येतात, 2-4 महिन्याला येतात, लाईट बिल वसूल करून घेऊन जातात. बरं, ज्यांची बिल रेग्युलर आहेत, मीटर रेग्युलर आहेत, त्यांचं काहीतरी यांनी व्यवस्थित करायला पाहिजे. आकडे ते धरायला पाहिजे. पण ह्या पर्याय नाही की रात्र लाईट बंद ठेवणं. कोणी आहे की नाही याला वाली? आम्हाला MSCBला एकच प्रश्न विचारायचा आहे, महावितरण केंद्राला, याला जबाबदार कोण आहे? आज संध्याकाळचे 11:30 वाजलेले असताना सुद्धा गावातील एकही माणूस झोपलेला नाही. आणि जर लेकरा बाळांना डेंगू वगैरे कोणता जर आजार झाला तर याची जिम्मेदार फक्त आणि फक्त MSCB महावितरण केंद्र हातात राहील. सर्वस्वी जबाबदारी ही तुमचीच राहणार आहे, ही लक्षात ठेवा. आणि आमच्यावर अशी वेळ देऊ नका की उपोषणाला बसायची. धन्यवाद.